नमस्कार, मी मानसी वाघ. मानसीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज जी मी रेसिपी बनवली आहे ती म्हणजे अळूवडी. अळूची पानांची अळूवडी. ही जी अळूवडी आहे ती मी बेसन पिठाने बनवलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपली रेसिपी. या ठिकाणी मी आता अळूची पानं घेतली आहेत. अळूची पानं स्वच्छ धुवून त्या मागची जी देठं आहेत ते आपल्याला या पद्धतीने कापायची आहेत. आता सगळी देठं मी या पद्धतीने कापून घेते. कापल्यानंतर इकडे पिठाचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेते. बेसन पीठ घेतलं 1 वाटी आणि त्यामध्ये बीट टाकलेलं आहे. तीळ घेतलेली 1 वाटी, छोटी वाटी घेतली आहे आणि लसूण पेस्ट घेतली आहे, हळद टाकली आहे आणि कोथिंबीर. थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण असं घट्टसर ठेवायचं आहे. आणि 1 पान अळूचं पाणी ते उलटं करून या पद्धतीने मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता याच प्रोसेसने मी मिश्रण लावून घेणार आहे सगळ्या पानांना. 4 पानांचा मी हा रोल तयार करणार आहे. आता रोल तयार करून घेते. या पद्धतीने जेवढी पानं आहे तेवढी पानांना मी मिश्रण लावून घेणार आहे आणि ते रोल करून स्टीम करायला ठेवणार आहे. आता बघा या पद्धतीने मी रोल करून घेतले. आता स्टीम करायला ठेवते. पाणी तापलं आहे आणि एका चाळणीमध्ये आपल्याला ते स्टीम करून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनिटांमध्ये स्टीम होऊन ते तयार होतं, शिजून तयार होतात. आता मी यांचे काप करून घेते. बघा मस्त असे लेयर आलेले आहेत. आणि आता डीप फ्राय करून घेते. पॅनमध्ये तेल तापल्यावर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे. मस्त असे कुरकुरीत असे आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहेत. अळूवडी म्हटली म्हणजे पावसामध्ये खाण्याची वेगळीच मजा असते. वरून पाऊस चालू आहे. तयार आहे आपली कुरकुरीत अळूवडी. मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे आणि खायला पण मस्त छान लागते. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.